उन्हाळा असो किंवा बाकीचे ऋतू, आपण कितीही दारं बंद वगैरे ठेवले तरी सुद्धा धूळ कुठून ना कुठून तरी घरामध्ये शिरूनच जाते. तर मागच्या 2-3 दिवस मी माझ्या माहेरी गेलेले होते. घर बंद होतं तरी सुद्धा आहे ना, आल्यानंतर आहे ना घरामध्ये थोडीफार धूळ जाणवत होती. पायाला अशी धूळ जाणवते आपल्याला. आणि तसंही आजकाल उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये ना लूचे जे वारे असतात ते चालूच असतात आणि त्या वाऱ्यांसोबत आहे ना खूप जास्त धूळ येत असते. आणि त्यातल्या त्यात आमच्या घराच्या एक्झॅक्ट समोर आहे ना कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्यामुळे ना धुळीचं जे प्रमाण आहे ना ते अगदी दुप्पट होऊन जातं. तर काल संध्याकाळी मी रिटर्न आले होते. तर संध्याकाळचं रुटीन मी काही शेअर केलं नाही, पण संध्याकाळी मी बरीचशी कामं आटपून घेतली होती. सर्वात आधी मी घर झाडून आणि पुसून घेतलं होतं. त्यानंतर बेडशीट चेंज करून घेतली आणि जेवढे काही थोडेफार धुण्याचे कपडे होते ते सगळे मी मशीनला लावून काल रात्रीच धुवून टाकलेले होते. त्यामुळे आज माझ्याकडं खूप जास्त असं काही कामाचा लोड नाही आहे, पण किती म्हटलं कामं निघूनच येतात. तर मला थोडं थोडं करून किचन ऑर्गनाईज करायला काढायचं आहे. म्हणजे ऑर्गनाईज तर आहे, पण एकदा मला डस्टिंग वगैरे करून घ्यावी लागेल. आणि मी यावेळेस ना ठरवून घेतलंय, मी काहीही करेल ना तर खूप जास्त एकत्र काहीही करणार नाहीये. त्यामुळे ना मी इथे सगळ्यात आधी चहा ठेवला स्वतःसाठी आणि पॅरलली मी जी काही ही कटलरीची ट्रॉली आहे ना ही ऑर्गनाईज करून घेणार होते. हे ऑर्गनाईज करून खूप जास्त दिवस नाही झालेले, अगदी 15 ते 20 दिवस झालेले आहे. त्यामुळं खूप जास्त असा यामध्ये काही केर कचरा नव्हता आणि धूळही नव्हती. फक्त ज्यामध्ये आपण चमचे वगैरे ठेवतो ना, जिथे आपला सगळ्यात जास्त हात लागतो त्याच सेक्शनमध्ये थोडंसं आहे ना पिठाचे जे कण असतात किंवा खाण्यापिण्याचे जे काही कण असतात ना ते पडलेले होते. तर त्यामुळे मला हे सगळं इथं थोडंसं पुसून घ्यावं लागलं. नाहीतर सगळी जी ट्रॉली होती ना त्याला असं विशेष असं स्वच्छ करायची काही गरज नव्हती. आता हा जो कप्पा आहे ना माझ्या ट्रॉलीमधला, हा सगळ्यात जास्त हेक्टिक आणि सगळ्यात जास्त ट्रॅफिकवाला एरिया आहे. कारण की दिवसामध्ये दिवसभर यामध्ये काही ना काही लुडबुड चालूच असते. त्यामुळे हे जेवढं ऑर्गनाईज केलं तितकंच जास्त हे अस्तव्यस्त होतं. आणि त्यानंतर ही जी मागची जी ट्रॉली आहे ना यामध्ये ना छोटे छोटे जे चमचे वगैरे आहेत ना ते ऑर्गनाईज करण्यासाठी ना मी माझ्याकडे असे काही जे माझे मोबाईलचे जे डबे असतात ना त्या डब्यांचा मी असा इथे वापर करते. आणि खरं सांगते हे डबे ना मला खरंच खूप युजफुल ठरतात. यामुळे मला असे एक्स्ट्राचे काही जे ऑर्गनायझर्स असतात ना ते घ्यायची काही गरज आत्ता सध्या तरी नाही आहे. आता सध्या तरी मी याच्याने काम चालून घेईल, पण फ्युचरमध्ये बघेल दुसरं काही भेटलं तर. पण हे जे डबे आहेत हे यामध्ये ना माझं बरंचसं सामान आहे ना खूप छान ऑर्गनाईज होतं. तर जे काही मोठा डब्बा आहे ना त्यामध्ये मी माझे थोडेफार जे मसाले असतात जसे की कसुरी मेथी, जिरा पावडर, चाट मसाला हे स्टोअर करते. सोबतच काचेच्या ज्या बाउल्स आहे आणि सेलोटेप वगैरे ते असं स्टोअर करते. आणि सेकंड नंबरचा जो काही डब्बा आहे ना यामध्ये मी माझे जेवढे काही चमचे वगैरे आहेत ते स्टोअर करते. आणि जो सगळ्यात शेवटचा तुम्हाला दिसतोय ना त्यामध्ये मी माझे जेवढे काही टूल्स असतात जसे की टेस्टर झालं, पिलर्स आहे, सीझर्स आहे, असे सगळे जे छोटी मोठी जी गोष्ट असतात जी आपल्याला किचनमध्ये फ्रिक्वेंटली लागतात तर ती इथे मी अशी स्टोअर करून घेत असते. आणि हे जे लायनिंग तुम्हाला दिसतंय ना डब्यांची हे एक्झॅक्ट ऑपोजिट आहे. कारण की ना जो पुढचा जो स्पेस उरतो ना तो स्पेस पण मला युटिलाइज करायचा असतो. त्यामुळे या डब्यांची जी लाईनमेंट आहे ना ती मला थोडीशी चेंज करून घ्यावी लागते. कारण की मसाले वगैरे मला खूप जास्त फ्रिक्वेंटली लागत नाही, तर त्या अकॉर्डिंगच मला इथे हे मागं पुढं करून घ्यावे लागते. तर मी काही अशा प्रकारे हे ऑर्गनाईज करून घेत असते. आणि समोर जी काही जागा असते ना तर यामध्ये ना माझे जी काही तेलाचे आणि तुपाचे जे छोटे छोटे भांडे असतात ना तर ते स्टोअर करण्यासाठी मी हे वापरत असते. तेलामुळे ट्रॉली खराब होऊ नये त्यासाठी मी अशा प्रकारच्या छोट्या छोट्या ज्या प्लेट्स असतात ना त्या या खाली वापरत असते. जेणेकरून जे काही चिकटपणा आहे, तेलकटपणा आहे तो या प्लेटवरच राहतो आणि आपली ट्रॉलीसुद्धा सेफ राहते. आता ही 2 जी भांडी आहेत ना त्यातनं फक्त एकच भांडी मी तेलासाठी वापरते आणि दुसरं जे भांडं दिसतंय ना त्यामध्ये मी ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स जे की आपल्याला डॉमिनोजवरती फ्री येतं ना ते स्टोअर करत असते. आणि साईडला जी छोटीशी जागा उरते ना तर त्यामध्ये मी माझे सगळे नाईफ्स वगैरे आणि सोबतच जे लायटर आहेत ते स्टोअर करत असते. आणि त्याच्या शेजारीच मी माझे जेवढे मोठे मोठे टूल्स असतात जसे की तडका पॅन वगैरे ते स्टोअर करत असते. तर अशा प्रकारे मी माझी ही ट्रॉली ऑर्गनाईज करून घेतलेली आहे. आता ट्रॉली ऑर्गनाईज होऊपर्यंत माझा चहा सुद्धा झालेला होता. चहा वगैरे झाल्यानंतर मी सगळ्यात आधी येथे हेअर वॉश वगैरे करून घेतलेला आहे. आणि ही माझी सवयच आहे, मी कधीही बाहेर गेले ना तर कधीच हेअर वॉश करत नाही.
आणि शक्यतो मी गेले तर 2-3 दिवसासाठी जाते, त्यामुळे जातानाच मी हेअर वॉश करते आणि तोच हेअर वॉश मी परत घरी आल्यानंतर करत असते. तर हेच रिच्युअल मी इथं परफॉर्म केले, कारण की जाण्याच्या आधी मी हेअर वॉश केला आणि घरी आल्यानंतर ट्रॅव्हलिंग नंतर मी माझा हेअर वॉश करून घेत असते. त्यानंतर मी आधीमध्ये कोणाकडेही अजिबात हेअर वॉश करायला प्रेफर करत नाही, कारण की हेअर वॉश केल्यानंतर आहे ना बराच वेळ आपल्याला निवांत घालवायचा असतो आणि आपल्या सोयीनुसार घालवायचा असतो. त्यामुळे ना मी शक्यतो प्रेफर करते की हेअर वॉश मी माझ्या घरीच करायला प्रेफर करते. तर हेअर वॉश नंतर आहे ना मी व्यवस्थित स्वतःला स्किन केअर वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर माझी येथे देवपूजा वगैरे सुद्धा करून घेतली. देवघर तसं कोपऱ्यामध्ये आहे, त्यामुळे ना यावरती खूप जास्त अशी धूळ काही बसलेली नव्हती, पण तरी सुद्धा मी ना हलकं माझं जे काही देवघर आहे ते व्यवस्थित इथं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर देवांना सुद्धा आंघोळ वगैरे घालून मी माझी देवपूजा इथे कंप्लीट करून घेतलेली आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी थोडंफार काम आवरायला काढलेलं होतं, कारण की जे काही कपडे वाळलेले होते ते सुद्धा मला घड्या घालून स्टोअर करून घ्यायचे आहे आणि जे काही बॅगमध्ये कपडे आहेत जे की चांगल्या अवस्थेत आहेत त्यांना सुद्धा मला कबर्डमध्ये ऑर्गनाईज करून घ्यायचे आहे. तर तेच इथे माझे करायचे चाललेले आहे. आता सध्या माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे, त्यामुळे ना माझं जे काही कपडे धुण्याचं काम होतं ना ते कालच आटपून घेतलं होतं आणि खरंच सांगते काल मी थोडंसं जे काम वाढवून केलेलं होतं आज मला त्याच कामाचा आज आराम भेटलाय. काल वाटत होतं की खूप जास्त थकवा आलाय आणि अंग सुद्धा खूप दुखत होतं, तर त्यामुळे माझं मागं पुढे चालू होतं. पण लकीली मी तो निर्णय कालच घेतला आणि त्याचा मला आज खूप जास्त फायदा झालाय. सुदैवाने आज संध्याकाळी पाणी सुद्धा आलेलं होतं, कारण की हा जो वाडा दिसतोय ना तुम्हाला समोरचा, खूप जास्त यावरती धूळ साठलेली होती आणि असं जर फिरायचं म्हटलं ना तर अक्षरशः पायाला ना खूप जास्त धूळ अशी चिटकत होती. त्यामुळे ना मला हे सुद्धा धुवून घ्यायचं होतं आणि जे काही चपला वगैरे होत्या ज्या की बाहेरच राहिल्या होत्या ना त्यावरती पण खूप जास्त धूळ साचलेली होती, तर ते सुद्धा इथे मी स्वच्छ करून घेतलंय. तुम्हाला मी एखाद्या दिवशी शेअर सुद्धा करेल. आता जे समोरचं तुम्हाला घर दिसतंय ना त्याच्या एक्झॅक्ट शेजारी ना 7 मजली इमारत आहे आणि त्याचं कन्स्ट्रक्शन कंटिन्यू आहे, त्यामुळे तिथली जी धूळ असते ना ती डायरेक्टली इथले जे 3 घरं आहेत ना यावरतीच येत असते. आता शेजारचे जे 2 घरं आहेत ना त्या घरांना आहे ना पत्रे वगैरे आहे आणि ते बिझी शेड्यूलमध्ये येतात, पण माझा जो हा वरंडा आहे ना समोरचा हा मोकळाच असतो, त्यामुळे ना यावरती ना खूप जास्त धूळ येते आणि प्रथम सुद्धा इथे खेळतो म्हणून मला ना आज हे कोणत्याही परिस्थितीत धुवून वगैरे घ्यायचं होतं. ज्या दिवशी पाणी येतं ना त्या दिवशी असं होतं मला की काय धुवून आणि काही नाही. तर ही जी विंडो आहे ना ही मला बऱ्याच दिवसापासून सुद्धा धुवून घ्यायची होती, पण मागचे जे 2-3 दिवस होते ना म्हणजे मी गावी गेलते आणि त्याच्या आधीचे दिवस होते ना त्यावेळेस आम्हाला थोडाफार पाण्याचा प्रॉब्लेम होता, कारण की ना जी पाईपलाईन होती ना ती फुटलेली होती आणि त्या चक्करमध्ये जी काही विंडो आहे आणि हे वृंदावन तुळशीचं यावरती सुद्धा खूप धूळ आलेली होती, तर ते सुद्धा मला इथे स्वच्छ करून घ्यायचं होतं. आणि सुदैवाने मी लवकर घरी आले रिटर्न, त्यामुळे माझी ही तुळस आहे ना ती तशीच इंटॅक्ट आहे. नाहीतर ही तुळस आहे ना मी आलते ना रात्री तर खूप जास्त अशी कोमजून गेलेली होती. सुदैवाने मी आल्यानंतर याला सगळ्यात आधी मी पाणी घातलं जेणेकरून ही छान अशी रिकवर झाली. मी जर काही पाण्याच्या रिलेटेड काम करत असेल जसं की धुणं असो किंवा भांडी असो किंवा हे असं वरंडा धुवायचं काम, त्यावेळेस प्रथम शांत बसणार नाही असं कधीच होणार नाही. प्रथम इतका जास्त पाणी खेळतो, खूप जास्त पाणी खेळतो, त्याला असं वाटतं किती खेळू आणि किती नाही. तरी सुद्धा त्याला मी खूप जास्त आरडाओरडा इथे करत होते की पाणी नको खेळू, तुला सर्दी होईल, असं तसं त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न चालू होता आणि तो मला 100% इग्नोर करण्याचा प्रयत्न करत होता. म्हटलं जाऊ द्या, आता सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे थोडंफार त्याला खेळू सुद्धा दिलं आणि माझी जी काही कामं होती ना ती इथं मी पहिले आवरून घेतली. जर मी त्याला जर आडवत बसले ना तर मग मला जी काही कामं करायची ते सुद्धा करू देणार नाही आणि सगळाच पचका होईल. हे फक्त माझ्यासोबत आहे की तुमच्यासोबतही आहे मला नक्कीच सांगा बरं का. मला तरी वाटतं बरं का, मला आहे ना भंगार गोळा करायची जरा जास्तच सवय झालेली आहे. आता हे कार्डबोर्ड तुम्हाला दिसतंय ना जे काही स्क्वेअर रेक्टँगल शेपमध्ये आहे,
यामध्ये मला जे काही माझं कपडे वाळवण्याचा स्टँड होता ना तो रिसीव झाला आणि तेव्हापासून हे माझ्याकडे जसं तसं आहे. असं वाटतं की एखाद्या दिवशी मी याचं काहीतरी DIY करेल किंवा काहीतरी कामाला आणेल आणि त्या चक्करमध्ये हे आजही माझ्याकडे तसंच आहे. पण काही असो, याचं मी काहीही केलं नाही, पण फक्त याची एक जागा मी वाढून घेतलेली आहे. लवकरच मला याचं काहीतरी करून घ्यावं लागेल, नाही तर मग मला याला डिस्कार्ड करून द्यावं लागेल. पाणी खेळल्यानंतर प्रथम खूप जास्त ओला झाला होता, म्हणून त्याला परत एकदा आज मी आंघोळ घातली. तसंही उन्हाळा चालू आहे आणि त्याला खूप जास्त घाम येत असतो, त्यामुळे ना दिवसातनं 2 वेळेस आंघोळ त्याची कशी ना डायरेक्ट इनडायरेक्टली होतच असते. तर इथे मी त्याला व्यवस्थित थोडंफार गरम पाणी केलं आणि त्यानं आंघोळ वगैरे घातली. आणि आंघोळ झाल्यानंतर आमचा हा रिच्युअल कंपल्सरी असतो. एक तर मस्ती करायचा आणि दुसरं म्हणजे खेळता खेळता आम्हाला मॉइश्चरायझर असो किंवा हेअर ऑइल असो, भांग पडायचं, हे सगळं आमचं चालूच असतं. आणि आज तर त्याला इतकी जास्त मस्ती सुचली होती की तो एक ठिकाणी अजिबात शांत बसत नव्हता. पण कसं तरी त्याचं इथे मी गन पावडर वगैरे करून घेतलं. पण ड्रेस घालण्याच्या वेळेस ना त्यानं मला खूप जास्त परेशान केलं, खूप जास्त मस्ती करत होता आणि त्याचं हे मस्ती करणे ना मला खूप जास्त आवडतं. चला तर मग प्रथमच्या या गोड गोड हसूसोबत मी आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते. कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग व्लॉगसह. बाय बाय.